संस्कृत साहित्यातलं कालिदास हे नाव कुणाला माहीत नाही आणि म्हणूनच त्याची आणि त्याच्या एका मोठ्या कलाकृतीची थोडीशी तोंडोळ करून द्यावी असा त्या 3 भागातल्या व्याख्यानांचा उद्देश आहे. कालिदास हे नाव जरी सगळ्यांना माहिती असलं तरी त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती अजिबात कोणाला नसते, कारण त्याने आपल्या नावाशिवाय दुसरं काहीही मागे ठेवलेलं नाही आहे. त्याच्याबद्दल दंतकथा मात्र पुष्कळ आहेत. त्याला प्रसिद्धी इतकी मिळालेली होती की पुराकवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. अनामिका म्हणजे आपलं करंगळी शेजारचं जे बोट आहे त्याचं नाव अनामिका का पडलं तर त्याच्याबद्दलची ही एक छोटीशी गोष्ट सांगतात की पूर्वी कवींची मोजदाद सुरू झाली की मोठे कवी कोण कोण आहेत, त्यामुळे बोटावर मोजायला सुरुवात झाली. करंगळीवर कालिदासाचं नाव पहिल्यांदा घेतलं आणि ते नाव घेतल्यानंतर दुसरं नाव कोणाला आठवलंच नाही, त्यामुळे दुसऱ्या बोटाचं नाव असतं आपल्या अनामिका. त्यामुळे अजूनसुद्धा कालिदासाच्या तोडीचा महाकवी न सापडल्याने त्या बोटाचं अनामिका हे नाव सार्थ ठरलं. अनामिका सार्थवती बभूव म्हणजे त्याचं किती मोठेपण आहे, किती तो मोठा होता हे याच्यातून फक्त दिसतं. अर्थात कालिदासासारखे अनेक मोठे महाकवी होऊन गेले, पण त्यांची जी लिहिण्याची जी पद्धत आहे ती अर्थातच वेगवेगळ्या प्रकारची आहे. पण कालिदास हे नाव सगळ्यांना बहुतेक माहिती असल्याने त्याच्याबद्दलचं पहिल्यांदा आपण बघणार आहोत. आता हा कालिदास आता आधी सांगितल्याप्रमाणे त्यांनी नावाशिवाय मागे काही ठेवलेलं नाही आहे. तर त्याच्याबद्दलची मोठी एक दंतकथा अशी सांगतात, ती दंतकथा अतिशय प्रसिद्ध आहे की कालिदास हा मुळात एक गुराख्याचा मुलगा आणि तो रानावनामध्ये गुरं चरायला घेऊन जायचा. आणि मग असेल साधारणपणाने एक 18-20 वर्षाचा वगैरे तो असेल, तर तो गुरं चरायला घेऊन जायचा, दिसायला गोरा गोमटा. तर त्या राजाची जी राजकन्या होती ती राजकन्या अतिशय सुंदर आणि मुख्य म्हणजे अतिशय ती विदुषी विद्वान अशी होती. आणि तिला जो पती हवा होता, नवरा हवा होता, तो तिला दिसायला तर चांगला हवाच होता, पण शिवाय तो अत्यंत हुशार विद्वान असा हवा होता. त्यामुळे ती प्रत्येकाला नाकारत होती आणि प्रधान पुत्राला सुद्धा तिने नाकारलं. आणि त्यामुळे प्रधानाने त्या गुराख्याच्या पोराला पकडून आणलं आणि हा खूप मोठा विद्वान आहे असं म्हणून त्याला त्या राजकन्येपुढे उभं केलं. आणि मग राजकन्येने ज्यावेळेला त्याची परीक्षा घेतली त्यावेळेला तिला असं आढळलं की याला काही येत नाही आहे. आणि मग तिने त्याला हाकलून दिलं. आणि हाकलून दिल्यानंतर मग याला अर्थातच स्वतःचा तो खूप मोठा अपमान वाटला. आणि मग तो कालीमातेच्या मंदिरात गेला. तिथे कालीमातेची त्यांनी प्रार्थना केली आणि तिच्या कृपाप्रसादाने त्याला मग सगळं साहित्य किंवा सगळी विद्वत्ता त्याला प्राप्त झाली आणि तो मग परत आला. आणि मग त्यावेळेला त्या राजकन्येने त्याला विचारलं परत की अस्ति कश्चित वाग्विशेष म्हणजे तुम्ही काही नवीन शिकून आला आहात का. तर त्यावेळेला त्याने याच वाक्याचा आधार घेऊन अस्ति शब्दापासून तयार होणारं एक महाकाव्य लिहिलं. अस्त्युत्तरस्याम दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजा असं हे महाकाव्य त्यांनी लिहिलं. कुमार संभव नावाचं महाकाव्य. कश्चित या शब्दांनी सुरू होणारं दुसरं एक खंडकाव्य त्यांनी लिहिलं आणि ते म्हणजे कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः मेघदूत नावाचं काव्य. आणि तिसरं वाग शब्दांनी सुरू होणारं रघुवंश नावाचं जे महाकाव्य आहे ते रघुवंश नावाचं महाकाव्य म्हणजे वागर्थव्य संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरो यांनी सुरू होणारं रघुवंश या नावाचं महाकाव्य. अर्थात ही सगळी दंतकथा आहे. त्यामुळे
या कालिदासाबद्दल ज्या वेळेला मी एक पुस्तक लिहिलं, मी टिंबटिंब कालिदास या नावाचं, तर त्यावेळेला या दंतकथेचा थोडासा आधार घेतला, पण बाकी त्याच्याबद्दल ज्या अनेक दंतकथा आहेत त्या दंतकथा त्याचा आधार न घेताना त्याच्या काव्यातून किंवा त्याच्या लेखनातून कालिदास जसा मला दिसला तसं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हा जो कालिदास आहे हा केवळ रसिकांमध्ये किंवा काही विद्वानांमध्ये जो एक प्रवाद आहे की कालिदास म्हणजे केवळ शृंगाराचा कवी वगैरे वगैरे, त्याला फक्त शृंगार रसच त्याला वर्णन करता येतो, तर तसं काही नाही आहे. त्यामुळे त्याची जर काव्य वाचली सगळी तर आपल्याला असं दिसून येतं की हा महाकवी त्यांनी सगळ्या शास्त्रांचा अभ्यास हा अगदी पद्धतशीर रीतीने केलेला आहे. आणि त्यामुळे त्या मी कालिदास या ग्रंथामध्ये, या पुस्तकामध्ये त्यांनी त्याचा ज्या वेळेला अपमान झाला त्या राजकन्येकडून, त्यावेळेला तो गुरुकुलात गेलेला आहे. तिथे गुरुकुलात त्यांनी अध्ययन केलेलं आहे सगळ्या शास्त्रांचं, आणि मग त्यांनी ही सगळी काव्य लिहिलेली आहेत असं दाखवलेलं आहे. अर्थात त्याच्या सगळ्या काव्यातूनच हा त्याचा अभ्यास आपल्याला दिसतो. इतरांना मदत करण्याची सुद्धा त्याची वृत्ती होती. आणि म्हणून ज्या वेळेला त्या सम्राट समुद्रगुप्त यांच्या राजसभेमध्ये कालिदास आलेला होता, तर त्यावेळेला त्यांनी एका ब्राह्मणाला, एका कवीला कशी मदत केली त्याची एक कथा सांगितली जाते. तर हा कवी ब्राह्मण अत्यंत गरीब, त्यामुळे त्याच्या बायकोने पाठवलं त्याला की जा राजसभेत जा आणि आपलं काव्य म्हणून दाखवा आणि राजा काही जे धन देईल ते घेऊन या. त्यावेळेला तो आला, पण ते सगळे त्या राजसभेचा तो सगळा वैभवशाली ती राजसभा बघितल्यानंतर तो घाबरून गेला. आणि त्यांनी जे काव्य जे तो म्हणणार होता की सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षो सहस्रपाद, म्हणजे या ठिकाणी ही पुरुष सूक्तातली ही ऋचा आहे आणि पुरुष सूक्तातलं हे वाक्य आहे. त्या ठिकाणी हे विराट पुरुषाचं वर्णन आहे. त्यामुळे तो ती ऋचा म्हणून दाखवणार होता, पण या पहिल्या ओळीशिवाय त्याला नंतर काही आठवेच ना. सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षो सहस्रपाद, आणि हे म्हटल्यानंतर तो तीच ओळ परत परत म्हणायला लागला. त्यावेळेला सम्राट जरा बघायला लागले त्याच्याकडे, हा कसला कवी वगैरे वगैरे. आणि मग त्यांनी कालिदासाकडे हेतुपूर्वक बघितलं. कालिदासाच्या लक्षात आलं की हा कवीला पुढचं काही सुचत नाही आहे किंवा आठवत नाही आहे. आणि त्यावेळेला त्यांनी त्या ओळीच्या पुढे, ज्याला आपण समस्यापूर्ती म्हणतो, म्हणजे कोडं सोडवणं वगैरे, तशासारखं त्यांनी एक पाद रचला की चलितः चकितः छन्नः तव सैन्ये प्रधावती. म्हणजे या ठिकाणी सहस्र शीर्षा हा जो शब्द आहे त्याच्यासाठी चलितः, सहस्र शीर्ष म्हणजे शेष नाग, की त्यांनी ही सगळी पृथ्वी तोलून धरलेली आहे. त्यामुळे तो सुद्धा त्या ठिकाणी चलितः, तो डळमळला. चकितः म्हणजे या ठिकाणी सहस्राक्षो, सहस्राक्ष म्हणजे इंद्र, 1000 डोळे असलेला इंद्र, तो चकितः, तो घाबरून गेला. आणि तिसरा सहस्रपाद म्हणजे सूर्य, 1000 किरण असलेला सूर्य सहस्रपाद, तो छन्नः म्हणजे तो ढगाळ जाऊन लपला. त्यामुळे चलितः चकितः छन्नः, का हे सगळं का झालं त्यांचं, तर तव सैन्ये प्रधावती, हे सम्राट तुझं सैन्य धावत असताना, तुझं सैन्य दिग्विजयासाठी निघालेलं असताना तो सहस्रशीर्ष, तो शेषनाग डळमळला, तो सहस्राक्ष इंद्र घाबरला, आणि तो सहस्रपाद सूर्य हा तुझा पराक्रम बघून तर ढगाळ जाऊन लपला. आणि हे ऐकल्यानंतर त्या सम्राटाला मोठा आनंद झाला आणि त्या ब्राह्मणाला त्यांनी भरपूर दक्षिणा दिली. हे सांगायचं कारण म्हणजे कालिदासाच्या मध्ये ज्याला आपण हजरजबाबीपणा म्हणतो तो दिसतो, त्याच्या काव्यामध्येही आपल्याला दिसतो, आणि एकूणच त्याच्या या दंतकथेचा हा आशय आहे. आता ही दंतकथा जरी बाजूला ठेवली तरी त्यांनी जे जे लिहिलेलं आहे ते लिहिलेलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी राम शेवाळकरांनी प्रस्तावनेमध्ये लिहिल्याप्रमाणे कालिदासांनी 7 खिडक्या या दाखवलेल्या आहेत. त्या 7 खिडक्या म्हणजे कुठल्या, तर त्याची
3 नाटकं आहेत. म्हणजे पहिलं मालविकाग्निमित्र, दुसरं विक्रमोर्वशीयम आणि तिसरं अभिज्ञान शाकुंतल. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्याची 2 खंडकाव्य लिहिलेली आहेत. त्यातलं एक मेघदूत आहे आणि दुसरं ऋतुसंहार आहे. सगळ्या ऋतूंचं वर्णन केलेलं त्यात आहे. आणि अशा या 5 आणि 2 महाकाव्य जे आहेत त्याच्यामध्ये एक रघुवंश आहे आणि दुसरं कुमार संभव आहे. तशा ह्या 7 कलाकृतींनी तो अजरामर झालेला आहे. त्यातली जी पहिली त्याची कलाकृती म्हणता येईल रघुवंश, त्याच्या कथानकाद्वारा रघुवंशातले जे सगळे राजे आहेत त्या सगळ्या राजांचं चरित्र त्यांनी गुंफलंय त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये अनेक कथा आलेल्या आहेत. त्यामुळे या कथारूपाने त्या राजांचा परिचय जो आहे तो रघुवंश या नावाच्या आपल्या या कालिदासाच्या पहिल्या महाकाव्याच्या द्वारा आपण करून घेणार आहोत.